रामकृष्ण हरी. तुम्हा सगळ्यांचे स्वानंद रामा या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी रोहिणी अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत श्रीदेवी भागवत पुराण यातील अध्याय क्रमांक 71 ते 80. तुम्ही जर ह्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून ह्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून टाका. तसेच बेल बटनवरती क्लिक करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका. तर चला जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया. श्रीदेवी भागवत पुराण अध्याय 71. सिद्धपीठ व शक्ती. ब्रह्मदेवाच्या आज्ञेप्रमाणे वनात गेलेले त्याचे पुत्र भगवतीच्या बीज मंत्राने तप करू लागले. तप करताना बराच काळ लोटल्यानंतर माता भगवतीने त्यांना दर्शन दिले. वर मागण्यास सांगितले. दक्षादी ब्रह्मदेव पुत्रांनी तिला तेजहीन झालेल्या विष्णू व शिव यांना शक्ती देण्याची विनंती केली. दक्षाने देवीला विनंती केली की तू माझ्या कुळात जन्म घे आणि तुझ्या निरनिराळ्या स्थानासंबंधी व पूजा विधानांसंबंधी मार्गदर्शन कर. देवी म्हणाली, मला संतुष्ट करून घेण्यासाठी माया बीज मंत्राचा जप करावा. माझ्या पूजेसाठी संपूर्ण विश्व हेच स्थान आहे. आता तुम्हाला जे दिसत आहे तेच रूप ध्यानाला योग्य आहे. असे सांगून देवी अंतर्धान पावली. देवीच्या कृपेने हरिहर तेजस्वी व शक्तिमान बनले. दक्ष वगैरे ब्रह्मदेवाकडे गेले. त्यांनी घडलेली हकीकत सांगितली. काही काळानंतर दक्षाच्या कुळात देवीच्या एका सत्वांशाने जन्म घेतला. देवांनी पुष्पवृष्टी केली. तिचे नाव सती ठेवले. काही कारणाने तिला दक्ष यज्ञात भस्म वाहावे लागले. त्यामुळे शिवाचा कोप झाला. त्याने वीरभद्र व भद्रकालीला प्रलयाची आज्ञा दिली. शिवाने दक्षाला मारून त्याच्या यज्ञाचा विध्वंस केला. पण देवांच्या विनंतीमुळे दक्षाला जीवदान दिले. दुःखाने श्रीशंकर भ्रमण करू लागले. सतीच्या आठवणीने ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या त्या ठिकाणी तिच्या प्रतिमा स्थापन करू लागली. ती देवीची पीठे बनली. त्या पीठांबद्दल ऐका. वाराणसीला विशालाक्षी, नैमिषारण्यात लिंगधारिणी, प्रयागामध्ये ललिता, गंधमादनमध्ये कामुकी, मानसरोवर कुमुदा, गोमंत गोमती, मंदराचलात कामचारिणी, चैत्र रथात मदोत्कटा, हस्तिनापूरमध्ये जयंती, कान्यकुब्जमध्ये गौरी, मलयाचलमध्ये रंभा, एकाम्रपीठमध्ये कीर्तिमती, विश्वपीठमध्ये विश्वेश्वरी, पुष्कर पुरुहता, केदारपीठ सन्मार्गदायिनी, हिमवान मंदा, गोकर्णात भद्रकर्णिका, स्थानेश्वरी भवानी, बिल्वकमध्ये बिल्व पत्रिका, श्रीशैल येथे माधवी, भद्रेश्वरी येथे भद्रा, वराह पर्वतावर जया, कमलालयीमध्ये कमला, रुद्रकोटीमध्ये रुद्राणी, कालंजरात काली, शालिग्रामपीठामध्ये महादेवी, शिवलिंगपीठ जलप्रिया, सह्याद्रीमध्ये एकवीरा, करवीर क्षेत्रीमध्ये महालक्ष्मी, वैद्यनाथ आरोग्या, विनायकपीठामध्ये उमा. अशा प्रकारे सर्व ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी ही शक्तिपीठे स्थापन झाली आहेत. एकूण 108 पीठे आहेत. सर्व ठिकाणी देवीचा संचार असतो. या पीठांची यात्रा करावी. सुवासिनी कुमारिका पूजन करावे. यथाशक्ती अन्नदान करावे. त्यामुळे मोक्षप्राप्ती होते. येथेच 71वा अध्याय समाप्त होतो. सुरुवात करूया 72वा अध्याय. देवांनी देवीची आराधना केली. जनमेजय राजा व्यासमुनींना विचारतो, मागे आपण हिमालयावरच्या शिखरावर जे महान तेज अवतरले होते त्याविषयी सांगा. व्यास महर्षी म्हणतात, जेव्हा सती यज्ञकुंडात भस्म झाली तेव्हा विश्वाला कोणी वाली उरला नाही. तेव्हा तारकासूर नावाचा दैत्य ब्रह्मदेवाच्या वराने मातला व सृष्टीला पीडा देऊ लागला. शिवाच्या औरसपुत्राशिवाय त्याला कोणीच मारू शकत नव्हते. सती नसल्यामुळे शिवाला औरसपुत्र कसा होणार?
त्यामुळे तारकासुराने फारच उच्छाद मांडला. सर्व देव त्रस्त झाले व हिमालयावर जाऊन माता भगवतीचे चिंतन व उपासना करू लागले. बराच काळ उपासना झाल्यावर चैत्रातील शुक्ल पक्षात नवमीला शुक्रवारी माता भगवती दिव्य ज्योतीच्या रूपात प्रगट झाली. त्या ज्योतीच्या तेजाने सर्वांचे नयन दिपले. त्यांनी डोळे मिटले व पुन्हा उघडल्यावर त्यांना चतुर्भुजा माता भगवतीचे दर्शन झाले. तिने लाल वस्त्र परिधान केले होते. देवादिकांनी तिची स्तुती केली व तारकासुराने मांडलेला उच्छाद सांगितला. तेव्हा माता भगवती म्हणाली, माझा अंश असलेली गौरी हिमालय पर्वताच्या पोटी जन्म घेईन. तिचा शिवाशी विवाह करावा, त्यामुळे हे कार्य सिद्धीला जाईल. सर्वांना हे वचन ऐकून धन्य वाटले. हिमालयसुद्धा धन्य झाला. त्याने माता भगवतीला वंदन केले व तिच्या गूढ स्वरूपाचा बोध करण्याची विनंती केली. येथेच 72वा अध्याय समाप्त होतो. सुरुवात करूया 73वा अध्याय. देवीद्वारा ज्ञानोपदेश. देवी हिमालयाला सांगू लागली, माझी सारूपत्व प्राप्ती करून घेण्यासाठी मी जे सांगते ते ऐका. या विश्वात प्रथम मीच होते, इतर काहीच नव्हते. तेव्हा मी सत चित ब्रह्मरूपाने ओळखलं जात होतं. माझे ते रूप तकरहित, निर्देशरहित, उपाररहित आहे. तिच्यापासून माया उत्पन्न झाली आणि काही लोक या शक्तीला तप, तम किंवा जड मानतात. पण शैवशास्त्राने तिला ज्ञात, माया, प्रधान, प्रती, शक्ती आणि अजा म्हटले आहे. काहींनी तिला अविद्या म्हटले आहे, तर काहींनी असती म्हटले आहे. ही चैतन्यमय माया दिसत नाही. दिसली तर तिला जड म्हटले गेले असते. चैतन्य स्वयंभू व नित्य असते. देवी म्हणते, माझा पूर्वी कोठे अभाव नव्हता. मी नित्य आहे. माझे रूप अव्यक्त मायाशबल आहे. अविद्येत जो ईश्वर दिसतो तो सुखदुःखाचा अनुभव घेणारा जीव असतो. तोच या भोगांनी परिपूर्ण अशा विश्वाची निर्मिती करतो. हे कार्य तो माझ्या प्रेरणेनेच करतो. आता सुरुवात करूया अध्याय क्रमांक 74. विराट रूप दर्शन. देवी भगवती म्हणते, हे पर्वतराज, माझी मायाशक्ती सर्व चराचर सृष्टीची निर्मिती करते. परमार्थ दृष्टीने ती माझ्याहून भिन्न नाही. जी विद्या तीच माया. या विश्वाचे सूत्र व विराट आत्मा ईश्वर मीच आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश व सर्व सृष्टी, सजीव निर्जीव मीच आहे. मी सर्व व्यापक आहे, सर्व ठिकाणी आहे. हिमालय म्हणाला, हे माते, तुझ्या विराट रूपाचे जे वर्णन केलेस त्याचे मला दर्शन दे. तेव्हा देवीने जे विराट रूप दर्शन दिले त्याचे हिमालयासहित सर्वांनी दर्शन घेतले. देवीचे आकाशमस्तक, नेत्र चंद्रसूर्य, कान दिशा, वाणी वेद, प्राण वायू, हृदय विश्व, जांघा पृथ्वी, नाभी पाताळ, मुख जनलोक, ललाट तपोलोक, बाहू इंद्रादी देव, नासिका अश्विनी कुमार, पापण्या दिवस रात्र असे तिचे सर्वात्मक रूप पाहून सर्वांच्या लोचनी पाणी आले. त्या तेजाने त्यांचे डोळे दिपले. तेव्हा त्यांनी देवीला मनोहर रूपात येण्याची विनंती केली. तेव्हा देवीने विराट रूप सोडून मनोहर रूप धारण केले. येथेच 74वा अध्याय संपतो. आपण सुरुवात करूया 75वा. देवी पूजन. हिमालय म्हणाले, माता, तुझ्या दर्शनाने आम्ही तृप्त झालो. आता तुझा पूजन विधी सांग. देवी भुवनेश्वरी म्हणते, माझ्या पूजेचे बाह्य व अंतरंग असे 2 प्रकार आहेत. बाह्य पूजेत वैदिक व तांत्रिक असे प्रकार आहेत. अंतरंग पूजा मानस पूजा म्हणून ओळखली जाते. त्यासाठी फक्त चित्तातील अहंभाव सोडून शांत चित्ताने देवीचे ध्यान करावे. एकाग्र चित्ताने तिचे ध्यान करावे. माता भगवती म्हणाली, जो जीव सर्व विषय वासना टाकून मला अनन्य भावाने शरण येतो तो मला अधिक प्रिय असतो. मी त्याच्या अज्ञानाला दूर करून त्याला मोक्ष देते. दुसरा पूजा विधान प्रकार म्हणजे मूर्ती पूजा होय. वेदीवर सूर्यचंद्रमंडल काढून त्यावर मूर्ती स्थापन करावी. ही सगुण साकार रूपातील पूजा आहे. वस्त्र अलंकारांनी शृंगारित मूर्ती, चतुर्भुज मूर्ती स्थापून मनोभावे पूजा विधान करावे. यापैकी कोणतीही पूजा करावी, पण त्यात तन मन
चित्त व बुद्धी एकाग्र करावी. एकाग्र चित्ताने केलेली पूजा विधान जीवाचा गर्भवास नष्ट करून त्याला मुक्ती देते. येथेच 75वा अध्याय समाप्त होतो. सुरुवात करूया 76वा अध्याय. पूजन विधान व फलश्रुती. माता भगवती म्हणते, ब्रह्मपूजा कशी करावी ते ऐक. प्रातःकाली मस्तकातील ब्रह्मरंध्रांत एका उज्ज्वल कमळाचे चिंतन करावे. गुरुदेवांचे ध्यान करून कुंडलिनीत देवीचे ध्यान करावे. माता भगवती कुंडलिनीत अमृतमय प्रकाशपुंजा समान दिसेल. त्या आनंद स्वरूपाला शरण जावे. ब्राह्मणांनी अग्निहोत्र करावे. आसन ग्रहण करून पूजेचा संकल्प करून हवन करावे. भूतशुद्धी करून मातृका पूजन करावे. मूलाधारात हकार, हृदयात रकार, भूमध्यात इकार, मस्तकात ह्रीकार यांचा न्यास करावा. आपल्या देहामध्ये दिव्य पीठ स्थापन करून त्यात हृदय कमलावर देवीची स्थापना करावी. ब्रह्मादी देव देवीच्या चरण कमलांशी मानावे. मानसिक भोग पदार्थ देवीला अर्पण करू जप करावा. अर्ध्य द्यावेत. सर्व पूजा सामग्री ओम भट या मंत्राने शुद्ध करावी. दिग्बंध करून वेदमंत्राने प्राणप्रतिष्ठा करावी. आसन, आवाहन, अर्ध्य, पाद्य, आचमन, स्नान करून वस्त्र अर्पण करावे. आभूषणे, गंध, पुष्प, धूप, दीप अर्पण करावा. रोज अशी पूजा करणे शक्य नसल्यास शुक्रवारी करावी. नैवेद्य, पान व दक्षिणा अर्पण करावी. देवी सहस्रनामाने तिची स्तुती, कवच, देव्यर्थर्व शीर्ष म्हणावे. त्यामुळे देवी संतुष्ट होते. नित्य हवन, ब्राह्मण भोजन, सुवासिनी भोजन करावे. ह्रीम या मंत्राने देवीचे आराधन करावे, कारण हा मंत्र देवीला प्रसन्न करणारा आहे. अशी उपासना पूजा केल्याने जीवाला देवी लोक मणिद्वीप प्राप्त होतो. इथेच अध्याय 76वा समाप्त होतो. सुरुवात करूया 77वा अध्याय. देवीकडून मनुला वरदान. जनमेजय म्हणाला, महर्षी, सूर्यवंशीय व चंद्रवंशीय राजांच्या सत्यकथा तुम्ही कथन केल्यात. आता मला कोणकोणत्या मन्वंतरात कोणत्या ठिकाणी कशा प्रकारे माता भगवतीची उपासना केली गेली, तसेच तिचे रूप कसे होते ते सांगा. महर्षी म्हणतात, हे राजन, पुराणकाळी नारदांना विष्णूंनी विश्वाचे तत्वकथन केले होते. त्यामध्ये या विश्वाचे तत्व माता भगवतीच आहे. तीच सृष्टी निर्माण करणाऱ्याला, पालन व संहार करणाऱ्याला प्रेरणा देते. सिद्ध, साधू, ऋषी, मुनी तिचेच पूजन, चिंतन व ध्यान करीत असतात. एकदा ब्रह्मदेव पुत्र स्वयं अनुभवादी मनु ब्रह्मदेवाकडे गेला. तेव्हा ब्रह्मदेवाने तू माता भगवतीची उपासना कर. ती जर प्रसन्न झाली तर सृष्टी चांगल्या प्रकारची उत्पन्न होईल असे सांगितले. तेव्हा मनु व त्याची पत्नी शतरूपा यांनी देवीचे ध्यान केले. काही काळानंतर देवी प्रसन्न झाली व त्याला वर माग म्हणाली. तेव्हा मनु म्हणाला, हे माते, या सृष्टीच्या उत्पत्तीचे कार्य निर्विघ्न होईल व चांगली प्रजा निर्माण होईल असा वर दे. देवी तथास्तु म्हणाली. नंतर मनु ब्रह्मदेवाकडे गेला व मला अशी योग्य जागा सांगा, मी तेथे जाऊन यज्ञ करीन व सुप्रजा निर्माण करेल. ब्रह्मदेव विचार करू लागले. येथेच 77वा अध्याय समाप्त होतो. सुरुवात करूया 78वा. वराह अवतार. ब्रह्मदेव विचारात पडले असता तेथे समोरून एक वराह येताना दिसला. तेव्हा तेथे मनु, मरीची व देव उपस्थित होते. वराह जवळ येताना त्याचा आकार मोठा होत गेला. ब्रह्मदेवांनी ओळखले, ही वराह रूपधारी विष्णू आहेत. सर्वांनी मिळून त्यांना वंदन केले, स्तुती केली व पाण्यात बुडणाऱ्या पृथ्वीला वाचविण्याची प्रार्थना केली. पृथ्वीला वाचविण्यासाठीच श्री विष्णूंनी वराह अवतार घेतला होता. येथेच 78वा अध्याय समाप्त होतो. आता 79. सृष्टीचा आरंभ. ब्रह्मदेव मनुला म्हणाले, तू आता पृथ्वीवर सृष्टीची उत्पत्ती करण्यास प्रारंभ कर. स्वयंअनुभव मनुला उत्तानपाद व प्रियव्रत असे 2 पुत्र आकृती
देवहूती आणि प्रसूती अशी 3 कन्या होत्या. त्याने मोठी कन्या रुचीला, दुसरी कन्या कर्दमाला व तिसरी कन्या दक्षाला दिली. रुची आकृती यांना यज्ञपुरुष नावाचा पुत्र झाला. कर्दम देवहूती यांचा पुत्र कपिल हा सांख्यशास्त्रात आचार्य होता. दक्ष प्रसूती यांच्यापासून देव, पशु, मनुष्य यांची निर्मिती झाली. स्वयं अनुभव मन्वंतरात ज्या यज्ञपुरुषाचा अवतार झाला त्याने देवांच्या मदतीने आपल्या पित्याचे रक्षण केले. सांख्याचार्य कपिलाने आपल्या मातेला ज्ञानोपदेश केला. नंतर ते पुलह मुनींच्या आश्रमाकडे निघून गेले. येथेच 79वा अध्याय समाप्त होतो. आता सुरुवात करूया अध्याय क्रमांक 80. स्वयंभूद्वारा प्रजोत्पत्ती. स्वयंभू मनुचा पुत्र प्रियव्रत याचा विवाह विश्वकर्म्याची पत्नी ब्रहिष्मती हिच्याशी झाला. तो मोठा पितृभक्त व सत्यवादी होता. त्यांना 10 पुत्र झाले. ऊर्जस्वती नावाची कन्या झाली. या 10 पुत्रांपैकी कवी, सवन आणि महावीर यांनी वैराग्य धारण केले. प्रियव्रताच्या दुसऱ्या पत्नीला 3 पुत्र होते. तेही एकेका मन्वंतराचे अधिपती झाले. त्यांनी आपल्या योगबलाने तेजस्वी रथातून 7 प्रदक्षिणा घातल्या. या 7 प्रदक्षिणांचेच पुढे 7 समुद्र झाले. येथेच 80 अध्याय समाप्त होतो. आता पुढील व्हिडिओमध्ये आपण 81 ते 90 ऐकणार आहोत किंवा 81 ते डायरेक्ट 100पर्यंत सुद्धा ऐकूयात. तर चला आता इथेच मी थांबते आणि व्हिडिओ आवडल्यास लाईकच्या बटनावरती थंबसारखा असतो तिथे लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर चला इथेच थांबूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम दुर्गाय नमः. धन्यवाद.